नमस्कार, मी अतुल पितळे. हवामानाच्या बातमीमध्ये आपले स्वागत. आज बुधवार 19 जून 2024. पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट. मुंबईसह कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय. आजपासून पुढील 5 दिवस या भागांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस. पाहूया याबद्दल सविस्तर माहिती. पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आठवडाभराची विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात मोसमी वारे वाहू लागल्याने मुंबईसह कोकणात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. पुढील येत्या 48 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज बुधवार आणि उद्या गुरुवार मुंबईसह कोकण पट्ट्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस होईल असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबईसह राज्यात अनेक भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून पुढील 5 दिवस मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामध्ये विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांत देखील तुफान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अशाच माहितीसाठी हवामानाच्या बातमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.